आता सिनेमा करतात, सिनेमा करताना प्रेक्षकांना सामोरं जाणार तर त्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगायचं आहे, त्यांनी का सगळं बघायला हवं आणि का मनाने मध्ये भिन्न बाबांनी. सुदैवानं काय झालं, या चित्रपटामध्ये जेवढे कलाकार आहेत ते सगळे नाटकात गेले आणि नाटकात काम करणं जे वैभव आहे किंवा आनंद आहे, हे सगळ्या कलाकारांच्या डोक्यात एक असतं की मी ओ सठ्ठे किंवा आम्ही अन्सरेबल आहोत. तसंच या चित्रपटात सुद्धा आहे. या चित्रपटात ते कलाकार आणि आता परेश ओकाशने एवढे खणखणीत चित्रपट आज फक्त दिलेले आहेत, तिने पण तेवढेच खणखणीत चित्रपट दिलेले आहेत, त्यामुळे त्याची जबाबदारी जास्त आहे. त्यामुळे जबाबदारीने काम करताना त्यांनी अजून जबाबदारीने कलाकार पण निवडलेले. त्याला त्या रोलला कोण फिट वाटतो हे बघूनच चांगला आहे कलाकार म्हणून नाही घेतलेला, फिट आणि चांगला ऐकून घेतलेला आहे. त्यामुळे जी हे जो चित्रपट झाला तो उत्तम झालेला आहे. आणि मला असं वाटतं याच्यात विनोद वेगळा आहे. विनोदी नाटक करणं किंवा विनोदी चित्रपट करणं खूप मोठा चॅलेंज आहे. त्यामुळे आणि त्यात हा चित्रपटात ह्याच्यातला जो विनोद आहे तो ॲब्सर्ड आहे. त्यामुळे तो कळणं किंवा कळवणं हा फार एक महत्त्वाचा गुंता आहे त्यातला. पण मला 100% खात्री आहे का ते स्टाईल परेशची स्टाईल बघता आणि आमच्या सकलकाची स्टाईल बघता हा चित्रपट बरोबर योग्य ठिकाणी मनाभाव बोट काय खटकेवाल बोट काय म्हणतात, खटकेवाल बोट म्हणतात ना काही शब्द लागतं. हां, बरोबर तो तसा तो वाचणार आहे. आणि रसिक तुझ्याकडे पीएस आम्ही किंवा नवीन वर्षाची सुरुवात आहे, पहिला दिवस आहे. बाकी दिवस असो महिना असो काही असो, डोक्याला लाभलेले शॉट लाभलेच असतात काय असो, पण निदान सुरुवातीचा पहिला दिवस तरी आनंदाने जावा, असं मुखाने जावं. त्यामुळे आपल्याला नवीन मेंबरशिप मिळेल.